10 जून पासून बीड इथून जो लॉंग मार्च निघाला होता आणि आज तो मुंबई येथे पोहोचणार होता आणि उद्या चैत्यभूमीला या लॉंग मार्चची सांगता होती. मात्र सरकारला या मोर्चाची जशी जशी धडकी भरत होती, जशी जशी संख्या वाढत होती, राज्यभर वातावरण पेटत होतं आणि प्रत्येकांना हे कळत होतं की उपवर्गीकरण हे होणं म्हणजे 59 जातीत भांडणं लागणं आणि प्रत्येकाचं नुकसान होणं. हे जसं सरकारला कळत होतं तसंच त्यांनी वाशीच्या टोल नाक्याजवळ जो बीडवरून लॉंग मार्च निघाला होता, हा लॉंग मार्च फोडण्यासाठी तोडण्यासाठी वेगवेगळे षडयंत्र केली. आणि म्हणून जे पायी यात्रेत चालणारे सिद्धार्थजी शिंगारे असतील, प्रतीक सरदेजे असतील आणि त्यासोबतचे असलेले जे लोक आहेत सुमारे, यांना एका गाडीत बसवलं आणि मुंबईची जी आयोजन कमिटी होती तसेच आमच्यासारखे छत्रपती संभाजीनगर व इतर ठिकाणाहून अनेक लोक जे जमले होते, शेकडोच्या संख्येनं होते, अनगिनत कार्यकर्ते होते आणि त्या सर्वांना असं सांगण्यात आलं की तुम्हाला आम्ही गाडीमध्ये घटनास्थळ म्हणजे जिथे तुमचा कार्यक्रम आहे, जिथे तुमची सभा तिथून येऊन घालतो. आणि म्हणून सिद्धार्थजी शिंगारे असतील, प्रतीकजी सरदे असतील आणि बीडचे जवळजवळ 99% एका गाडीत बसून ते सुरक्षित सभेच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यामुळे ती सभा पार पडली. हे आनंदाची गोष्ट आहे. मात्र बाकीच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने शासनाने ट्रीटमेंट दिली, विश्वजी करंजीकर सारख्या एका सुशिक्षित व्यक्तीवर पोलिसांनी केवळ म्हणजे त्यांना हल्ला केला असंच नव्हे तर अशा पद्धतीनं मारलं की ती जखमी अवस्थेत पडली. अनेक कार्यकर्त्यांना लाथाबुक्की झाली. एवढंच नाही तर पोलिसाच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीनं गुंडगिरी करतंय आणि दोन्ही पद्धतीनं म्हणजे या मोर्चेकऱ्यामध्ये लॉंग मार्चचे जे आयोजक आहे यांच्यामध्ये फूट पडावी असं त्यांना वाटतं, पण असं होणार नाही. उद्या चैत्यभूमीवर लाखो हजारोच्या संख्येनं लोक येणार आहेत आणि सिद्धार्थजी शिंगारे, प्रतीकजी सरदे आणि आम्ही सगळे एकच आहोत आणि एकाच भावनेने मोठं काम करून विश्वजी करंजीकर यांना ज्या पद्धतीनं मारहाण झाली, त्यांना ट्रीटमेंट घेतली. पोलीस डिपार्टमेंटला आम्ही सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीनं जखमी केलं त्यामुळे एफआयआर घ्या. त्यांनी एफआयआर घेण्यास नकार दिला. आता ईसीजी करायसाठी आम्ही हॉस्पिटलला त्यांना घेऊन गेलो. म्हणजे या अवस्थेमध्ये असताना सुद्धा पोलिसांनी असा संदेश पोहोचवला की अनेक कार्यकर्ते निघून गेलेत आणि आमच्याही अनेक कार्यकर्त्याचा असा समज झाल्याची शक्यता आहे. मात्र अतिशय टोकाचं वागणं ह्या सरकारचं आहे आणि म्हणून हे सरकार जाणीवपूर्वक देशभरामध्ये राज्यभरामध्ये जाती दंगली घडवण्याच्या पद्धतीनं काम करत आहे. पण हा उपवर्गीकरणाचा लढा आम्ही हा जिंकू, कारण की उद्याचा जो दिवस आहे सामाजिक न्याय दिवस आहे. आदरणीय राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि ही जयंती सामाजिक न्याय मिळण्यासाठी या 59 जातीत वादविवाद होऊ नये व उपवर्गीकरण होऊ नये यासाठी हा जो मोर्चा आहे हा यशस्वी होणार. हा पहिला टप्पा आहे. यानंतर अनेक टप्पे आम्ही लवकरच जाहीर करू आणि महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी अनुयायांना मी अशी विनंती करतो की त्या सर्वांनी उद्या चैत्यभूमीला यायचंय आणि कोणीही कुठेही कुणालाही धक्का लागणार नाही. सगळ्या पोलिसांना एवढं समजलं की आंबेडकरी अनुयायाला धक्का लावता कामा नये, नसता उद्रेक होईल. म्हणून आता सर्वांनी आम्हाला सुरक्षित घटनास्थळी पोहोचवलं, काटकोपरला पोहोचवलं आणि आम्ही नंतर विश्वजी करंजीकर यांची ट्रीटमेंट घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं पोहोचलो. सगळे सुखरूप आहोत आणि उद्या प्रचंड संख्येनं हा समारोप होणार आहे. आपल्या सर्वांना विनंती करतो की चैत्यभूमीला सर्वांनी यावं. सप्रेम जय भीम.